मायसेल्फ प्रणाली गुरव. मी 5th स्टँडर्डचं मॅथ्स घेत आहे. पहिल्यांदा आपण कोणते चॅप्टर आहे ते इंट्रोड्यूस करून घेऊया. फर्स्ट पार्टमध्ये रोमन न्यूमरल्स. सेकंड नंबर 1. नंबर 1. थर्ड आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. फोर्थ आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. फिफ्थ आहे फ्रॅक्शन्स. सिक्स्थ आहे एंगल्स. सेवंथ सर्कल्स. 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स. 9 डेसिमल फ्रॅक्शन. 10 आहे मेजरिंग टाइम. 11 प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट. 12 perimeter and area. 30 3-dimensional objects and nets. 14 pictographs. 15 patterns. 16 regression of algebra. हे आहे पार्ट 1 आणि हे आहे पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण काय पाहणार आहोत? रोमन न्यूमरल्स, नंबर वर्क, थर्ड ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, फोर्थ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, फिफ्थ फ्रॅक्शन्स, सिक्स एंगल्स, सर्कल्स, मल्टिपल्स अँड फ्रॅक्शन्स, डेसिमल फ्रॅक्शन्स, मेजरिंग टाइम, प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट, पेरीमीटर अँड एरिया, 3-dimensional ऑब्जेक्ट नेट, पिक्टोग्राफ्स, पॅटर्न्स, प्रिपरेशन ऑफ अल्जेब्रा. हे टोटल चॅप्टर आहेत 5th स्टँडर्डचे. ओके. आणि फर्स्ट पार्टमधले हे जे 7 चॅप्टर आहेत ना, खूप सिंपल आहेत आणि आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट करणार आहोत लवकरच. आपण फर्स्ट चॅप्टर घेत आहोत रोमन न्यूमरल्स. खूप सिंपल आहे हा चॅप्टर.
numerous. It is a symbol. हे काय आहे? सिम्बॉल. कसले सिम्बॉल आहेत हे? कुठे यूज केले जाते? हे जास्तीत जास्त वॉचमध्ये यूज केले जाते आणि ते सिम्बॉल्स आहेत आय, डबल आय, ट्रिपल आय, आय व्ही, व्ही, व्ही आय, व्ही डबल आय, व्ही ट्रिपल आय, आय एक्स आणि एक्स. याला काय बोललं जातं? आयला काय बोलतात? 1, डबल आय 2, ट्रिपल आय 3, आय व्ही 4, व्ही 5, व्ही आय 6, व्ही डबल आय 7, व्ही ट्रिपल आय 8, आय एक्स 9 आणि एक्स 10. हे आहेत 10 सिम्बॉल्स ऑफ रोमन न्यूमरल्स. आणि हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 1 to 10 पर्यंत आपल्याला येतातच. पण याच्यानंतरची कशी काढायची आपण? 11 to 20 आपण कशी काढणार? त्यासाठी काही रूल्स आहेत आणि हे रूल्स वापरून तुम्ही 11 to 20 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स काढू शकता. कशासाठी रूल्स आहेत हे? आता आपण थर्डसाठी काय वापरतो? आय ट्रिपल आय. मग 4साठी आपण 4 टाइम्स आय लिहू शकतो का? नाही, हे चुकीचं आहे ना. मग ह्याच्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत. मग ते रूल्स आपण आता पाहणार आहोत. काय आहेत ते रूल्स? काय सांगतात ते रूल्स? रूल नंबर फर्स्ट. If either of symbol I or X, if either of I or X return consequently for a maximum 2 or 3 times. 2 or 3 म्हणजे आपण आय और एक्स 2 किंवा 3 टाइम्स यूज करू शकतो. Their sum of total is the number they make. Their sum total is the number they make. They make. Okay. Example. आपण याचे एक्झाम्पल पाहणार. एक्झाम्पल काय आहे? If either symbol I or X written consecutively 2 or 3 times, their sum of total number is made. म्हणजे आपल्याला काय बोलले? I किंवा X हे 2 किंवा 3 टाइम्स जर येत असेल तर आपण त्याची ॲडिशन करू शकतो किंवा सम करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलंय. डबल आय इज इक्वल टू 1 + 1 इज इक्वल टू 2. सेकंड एक्झाम्पल, डबल एक्स इज इक्वल टू 10 + 10 इज इक्वल टू 20. ट्रिपल आय 1 2 3. ट्रिपल आय काय बोलले? इज इक्वल टू 1 + 1 + 1 इज इक्वल टू 3. काय बोलले? आय और एक्स 1 किंवा 2 टाइम्स येत असेल तर आपण त्या नंबरची ॲडिशन करू शकतो. मग आय प्लस आय याला काय बोलतात? 1 + 1 इज इक्वल टू 2. मग आपण याला 2 बोलतो. एक्स हे बघा, हे एक्झाम्पल कशासाठी आहे? हे असं एक्झाम्पल यूज करून तुम्ही 11 to 20 पर्यंतचे नंबरिंग काढू शकता. रोमन न्यूमरल्स काढू शकता. ट्रिपल आय 1 + 1 + 1 इज इक्वल टू 3. ओके, हा झाला रूल नंबर फर्स्ट. आता पाहणार आहोत आपण रूल नंबर सेकंड.
रूल नंबर सेकंड. रूल नंबर सेकंड काय बोलतोय? द सिम्बॉल आय और एक्स रिपीटेड, सिम्बॉल I or X repeated consecutively for a maximum 3 times there 3 times the numeral v never repeated consequently. The numeral v never काय बोलतो रूल नंबर सेकंड? The symbol I or X repeated consecutively for a maximum 3 times. म्हणजे I or X मॅक्झिमम किती टाइम्स रिपीटेड होत आहे? 3 टाइम्स. आणि न्यूमरल V नेव्हर रिपीटेड म्हणजे V हे कधीच रिपीट होत नाही. V हे फक्त 1 टाइम Vच राहतं, बाकी I or X रिपीट होतात. ओके, रूल नंबर सेकंड समजला. आता आपण पाहणार आहोत रूल नंबर 3. आणि हे जे रूल्स आहेत हे रूल्स वापरून आपण सेट नंबर 1 सोडवणार आहोत. खूप सिंपल आहे. हे रूल्स जेव्हा तुम्हाला समजतील ना तेव्हाच तुम्हाला प्रॉब्लेम सेट सोडवता येईल. रूल 3 काय बोलतोय? When either I or V written on right of symbol bigger number. When either I or V written on right of symbol written on the right of symbol of a bigger number its value is added the value of bigger number. Its value is added to the value of bigger number. Rule number 3 काय बोलतो? When either I or V written on right of symbol bigger number. जर बिगर नंबरच्या राईट साईडला जर I or V येत असतील तर व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ बिगर नंबर. तर ही जी व्हॅल्यू आहे ना ती ॲड करायची. कशामध्ये ॲड करायची? तर बिगर नंबरमध्ये, व्हॅल्यू ऑफ बिगर नंबरमध्ये ही ॲड करायची. याचे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. एक्झाम्पल VI इज इक्वल टू वीची व्हॅल्यू काय आहे? 5, आयची व्हॅल्यू 1. मग बिगर नंबरमध्ये आपण स्मॉलर नंबर ॲड केला इज इक्वल टू टोटल नंबर इज 6. ओके, VII बिगर नंबर काय आहे? 5 प्लस डबल आयची व्हॅल्यू काय आहे? 2 इज इक्वल टू 7. VIII 5 प्लस 3. वीची व्हॅल्यू काय आहे? 5. ट्रिपल आयची व्हॅल्यू काय आहे? 3 इज इक्वल टू 8. ओके, XI 10 प्लस
1 इज इक्वल टू 11. रूल नंबर 3चे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. रूल 3चे एक्झाम्पल काय आहेत? xi is equal to 10 plus 1 is equal to 11. 10 बिगर नंबर मध्ये ॲड i और v, आपण i और v ॲड करू शकतो. ओके. x डबल i 10 plus 2 is equal to 12. x ट्रिपल i 10 plus 3 is equal to 13. xv 10 plus 5 is equal to 50. xv झाल्यानंतर xvi is equal to 10 plus 6 is equal to 16. हे पाय, आपण रूल नंबर 3 यूज करून आपण 11 to 20 पर्यंतचे आपण रोमन नंबर काढू शकतो. ओके. हे आपण x मध्ये i किंवा v ॲड करून आपण 11 to 20 पर्यंतचे नंबर काढू शकतो रूल नंबर 3 यूज करून. आता आपण पाहणार आहोत रूल नंबर 4. काय आहे रूल नंबर 4? रूल 4. When I is written on left to v or x. When I is, खूप इम्पॉर्टंट आहेत हे रूल्स. रिटर्न ऑन द लेफ्ट ऑफ I or v is written on the right left v or x. Sorry, v or x. Rule number 4 पाहत आहोत आपण. v or x. Then the value is subtracted from. Then the value is subtracted from. Value is from the value of v or x. From the value of v or x. However, the symbol I is not written. Written more than once before v or x. Once v or x. ओके. रूल नंबर काय आहे? when I is written on left of v or x, then value is subtracted. जेव्हा I ही व्हॅल्यू आपण v or x च्या लेफ्ट साइडला लिहितो तेव्हा त्या व्हॅल्यूमधून I सबस्ट्रॅक्टेड होतो. ओके. फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ v or x म्हणजे I v or x मधून सबस्ट्रॅक्ट होतो. However, the symbol of I is not written. The symbol of I is not written more than once before v or x. म्हणजे एक पेक्षा जास्त वेळेस आपण v or x च्या बिफोर म्हणजे अगोदर आपण लिहू शकत नाही. फक्त वन टाइमच आपण लिहू शकतो. ओके. हे जे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. एक्झाम्पल काय आहे? IV इज इक्वल टू, आता याच्यामध्ये बिगर नंबर कोणता आहे? v. 5 - 1 इज इक्वल टू 4. ओके. I हे लेफ्ट साईडला आहे
व्ही ऑर एक्स आपण काय घेतले तर व्ही. ओके. 5 - 1 = 4. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आय एक्स = 10 - 1 = 9. आपण असं पण 9ची व्हॅल्यू काढू शकतो. जर आपल्याला 10ची व्हॅल्यू माहिती असेल तर आय एक्स = आय लेफ्ट साईडला आहे एक्स आणि व्हीच्या म्हणून ते सबस्ट्रॅक्ट झालं. जर या साईडला असता तर त्याची ॲडिशन झाली असती. ओके. तर हे 2 एक्झाम्पल आहेत. आता आपण नोट आपण पाहू शकतो 40ची व्हॅल्यू कशी काढणार आपण 10 + 1 + 1 + 1 + 1 2 3 4 असं लिहू शकतो का आपण. हे मेथड चुकीचे. आपण आय ओनली 3 टाइम्स रिपीट करतो. 3 टाइम्स रिपीट करू शकतो. 3 टाइम्स रिपीट करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळा आपण रिपीट करू शकत नाही. ओके. मग आपण त्याची व्हॅल्यू कशी लिहिणार एक्स आय व्ही. एक्सची व्हॅल्यू किती आहे 10. आय व्हीची व्हॅल्यू किती आहे 4 = 40. दिस मेथड विल बी राईट. दिस मेथड विल बी रॉंग. ओके. आपण 40ची व्हॅल्यू कशी काढू शकतो आय 3 टाइम्स रिपीट होऊ शकत नाही. 1 + 1 + 1 4 टाइम्स रिपीट होऊ शकत नाही. फक्त 3 टाइम्सच रिपीट होऊ शकतो. हे नोट आहे तुम्ही नोट करून घ्या. आणि एक्स आय व्ही = 10 + 4 = 40. ओके. थँक्यू. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 1 पाहणार आहोत. या चॅप्टरची थेअरी संपलेली आहे. उद्या आपण प्रॉब्लेम सेट नंबर 1 पाहणार आहोत. बाय.